कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची आणि तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास शिकवण्याची सिरीज चालू केलेली आहे, तर या सिरीजमधील सरासरी ह्या घटकावरील हा लेक्चर असेल. तर ह्या लेक्चरमध्ये खूप मजा येणार आहे आणि खूप नवीन गोष्टी आज आपण शिकणार आहोत. आणि जे सरासरीवरचे प्रश्न आपल्याला सोडवायस खूप वेळ लागत होता, तर ते प्रश्न तोंडी सुटणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक नवीन पद्धत पण मिळेल आणि मजा पण येईल. तर चला बघूया, बेसिक कन्सेप्ट पासून बघूया. तर सरासरी म्हणजे काय असते? तर सरासरी काय असते बघा, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की तुम्ही 5 मित्र आहात, एकाकडे 10 चॉकलेट आहेत, एकाकडे 20 चॉकलेट आहेत, एकाकडे 30 आहेत, एकाकडे 40 चॉकलेट आहेत आणि एकाकडे 50 चॉकलेट आहेत. तर तुम्ही काय म्हणला की सगळ्यांना समान चॉकलेट मिळाले पाहिजेत. मग समान चॉकलेट मिळाले पाहिजे म्हणजे आपल्याला त्या चॉकलेटांची काय करावं लागेल? सरासरी करावं लागेल. तर म्हणजे आपल्याला पहिलं बघावं लागेल की चॉकलेटांची संख्या किती आहे. तर आपण काय करू की सर्व चॉकलेटांची आपण बेरीज करू, 10, 20, 30, 40, 50. आणि किती मुलं आहेत बघा, एकूण 5 मुलं आहेत, तुम्ही 5 जण मित्र आहात. तर बेरीज करूया आपण, 10 आणि 20 30, 30 आणि 30 60, 60 आणि 40 100, 100 आणि 50 150. 150 भागिले 5 किती आलो? 30 आलं. म्हणजे सरासरी किती आली? 30 आली. मग प्रत्येकाला किती चॉकलेट मिळाले? तर प्रत्येकाला 30 चॉकलेट मिळाले. तर हीच असते सरासरी. ह्याच टाईपने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तर बघा, ही झाली सरासरी. ठीक आहे. मग आपल्याला एकूण संख्यांची बेरीज काढायची. तर मी काय तुम्हाला म्हणलं की सरासरी प्रत्येकाला 30 चॉकलेट मिळाले आणि एकूण किती जण आहेत? तुम्ही 5 जण आहेत. तर एकूण चॉकलेटांची संख्या किती? तर तुम्ही काय कराल की प्रत्येकाला 30 चॉकलेट मिळाले, आपण किती जण आहे? 5 जण आहे, म्हणजे 150 चॉकलेट असतील. हे असंच आपण काढतो. तर तेच लक्षात ठेवायचं आहे. डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलवरून आपण आपले इक्वेशन बनवायचे असते. आता हे काय, आपल्याला जे शेवटचं 3 आणि 4 नंबरचा फॉर्म्युला दिलेला आहे, तर तो आपल्याला फॉर्म्युला कशात येईल उपयोगाला? तर वेग, वेळ व अंतर याच्यावर जे सरासरीचे एक्झाम्पल विचारलेले असतात, त्याच्यामध्ये आपण ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून उत्तर काढू शकतो. ठीक आहे. तर बघा, समांतर म्हणजे पुणे ते मुंबई हे अंतर आहे आणि ते एक्स आणि वाय ह्या दोन भिन्न वेगाने कापल्यास वेगवेगळ्या स्पीडने, एक स्पीड आहे 60चा, एक स्पीड आहे 40चा, तर ॲव्हरेज स्पीड किती येईल? तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे 2xy अधिक x अधिक y. आणि समांतर 3 वेगवेगळ्या स्पीडने कापला आपण, एक 30चा स्पीड आहे, एक 40चा स्पीड आहे, एक 60चा स्पीड आहे. तर त्यावेळेस उत्तर काय येईल? तर हे 2 फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी. तर चला प्रश्न बघूया. प्रश्न बघण्याच्या आधी अजून एक बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्याला अशा क्रमवार संख्या दिलेल्या असतात बघा, 1 2 3 4 5 अशा क्रमवार संख्या दिलेल्या असतात. ठीक आहे. ही क्रमवार संख्याच झाली, क्रमवार संख्यांची लाईन झाली. दुसरी अशी असते बघा, 3 6 9 12 15 18. म्हणजे ह्यांच्यातला प्रत्येकातला फरक कितीचा आहे? 3चा आहे. अजून एक असतं बघा, 3 आहे, मग आहे 8, मग आहे 13 18 23. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं आणि आपल्याला यांची सरासरी विचारलेली असते. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये यांची सरासरी काय असते? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे असते यांची सरासरी. अशा पद्धतीने आपल्याला ते सहज सोडवता येईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात पण असेल की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. हे कुठे उपयोगाला येतं? ज्यावेळेस त्या संख्या कशा असतात? क्रमवार असतात. ठीक आहे. तर बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, ह्या पहिल्या प्रश्नामध्येच तुम्हाला एक नवीन अप्रोच मिळतोय. तो कसा? तर ज्यावेळेस आपल्याला असं दिलंय बघा, येथे मुलगे दिलेत, एका वर्गातील मुलग्यांची सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुले आहेत? तर येथे आपल्याला 2 सरासरी दिलेत, एक ही 2 आणि अजून एक सरासरी दिले, संपूर्ण विद्यार्थ्यांची सरासरी दिले बघा. म्हणजे एकूण किती सरासरी दिलेत? 3 दिलेत.
मग 3 सरासरी दिलेत आणि काय दिले आपल्याला त्याच्यानंतर मुलांची संख्या दिली आणि मुलींची संख्या विचारली. मग हा प्रश्न दिसतानाच असा भला मोठा दिसतोय, अवघड वाटतोय, पण नाही, खूप सोपा प्रश्न आहे, सहज सुटू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. कसं तर बघा, काय करायचं आहे आपल्याला, मुलांचे सरासरी वय किती आहे? मुलांचे सरासरी वय 15.5. येथे मुलींचे किती आहे सरासरी वय? 16.5. यांचा ॲव्हरेज किती आहे ह्या दोन्हीचा? ह्या दोन्हींचा म्हणण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय ही मांडणी शिका, तुम्हाला खूप सोपं जाईल. सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 16 आहे. आता काय करायचं असतं की 16 मधून 15.5 गेलं, इथं किती आलं? 0.5. 16.5 मधून 16 गेलं, 16.5 मधून 16 गेलं, किती आलं? 0.5. आता 0.5 हे पॉईंटमध्ये, हे पॉईंट आपण काढूया. मग ते काय येईल की हे दोन्ही समानच आहेत, त्याच्यामुळे आपण हे एकास एक म्हणू शकतो. म्हणजे आपण यावरून याचं काय काढू शकतो? गुणोत्तर काढू शकतो. मुलांची संख्या 1 असेल तर मुलींची संख्या पण किती असेल? 1च असेल. येथे मुलांची संख्या किती दिली? 30. तर मुलींची संख्या पण काय येईल? मुलींची संख्या पण 30 येईल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो. या अशा टाईपचे प्रश्न येथे काय दिलं तर बघा, वय दिलं तर वयाच्या ऐवजी मी म्हणतोय वजन दिलं असेल. येथे कधी आपल्याला वजन देतील, वजन जरी दिलं तरी सेमच पद्धतीने सोडवायचं. येथे वय, वजन, अजून काही वेगळी गोष्ट दिली असेल. येथे आपल्याला म्हणलं असतं की एक मेटल आहे, त्या मेटलचं वजन आहे 15.5, दुसरा मेटल आहे त्याचं 16.5, ॲव्हरेज केला त्याचा 16 आलं. सेम पद्धतीने सुटतो. म्हणजेच आपल्याला सरासरी आणि गुणोत्तर आणि मिश्रण हे जर आपल्याला करता आलं तर हा प्रश्न सहज सोप्या पद्धतीने सुटतोय. काय करायचं की मुलांची सरासरी वय, मुलींचे सरासरी वय, ते दोन्ही लिहायचं आणि हे मध्ये त्यांचा ॲव्हरेज लिहायचा, ते किती? 16, आणि त्यांची वजाबाकी करायची. जे वजाबाकी येईल त्याचं गुणोत्तर बनवायचं आणि आलं उत्तर. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयाची सरासरी 24 आहे. म्हणजे 4 मैत्रिणींच्या वयाची सरासरी 24 आहे, म्हणजे 4 मैत्रिणींचे वय किती झाले? मिळून 96 वर्ष झाले. ठीक आहे. त्यांची अनुक्रमे वय दिली आहेत. म्हणजेच काय? 3m वजा 2 अधिक 2m अधिक 7 अधिक 4m वजा 7. रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे टोटल 5 जण आहेत बघा. टोटल 5 जण आहेत. 5 जणांचे वयांचे बेरीज किती येईल? 120 येईल. टोटल 5 जण आहेत. आपण 4च घेतले होते, आपण 4 मैत्रिणी वाचलं त्याच्यामुळे. पुढे काय आलं? 3m अधिक 3m अधिक 2 यांची बेरीज किती आली? 120. मग बेरीज करूया आपण. बघा, 3m 2m 5m, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15m. हे किती झालं? 15m. आता 7 ला 7 जाईल, ह्या 2 ला 2 जाईल, अधिक 2 ला वजा 2 एलिमिनेट होईल. 15m ची किती आली बेरीज? 120. m ची बेरीज m किती येईल? 120 भागिले 15. म्हणजे m ची किंमत किती आली? m ची किंमत आली 8. m ची किंमत 8 आली. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर एवढे सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतो. दिसताना अवघड जर दिसत असला तरी सोपा आहे प्रश्न, आणि हे प्रश्न सोडवताना पण खूप मजा येते बघा. पुढील प्रश्न बघा. हा 2018च्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच येते. मग आता आपल्याला हे तर विधान योग्य आहे का अयोग्य आहे हे माहीत नाही. मग आपण लिहूया 5 क्रमवार विषम संख्या 1 3 5 7 9. ठीक आहे. आता 5 क्रमवार संख्या असल्या तर मधली संख्या काय असती? त्यांचा ॲव्हरेज असते. म्हणजे विषम संख्याला विषम संख्याच आली.
आता इथे आपल्याला काय विचारलंय, बारकाईने प्रश्न वाचायचा की असत्य विधान विचारले. हे कसलं विधान आहे? सत्य. ठीक आहे. दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता येथे बघा, ह्याच संख्या घ्या, तर ह्याची सरासरी किती आली हो? 5. गटातील प्रत्येक संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे का? 5 प्रत्येक संख्येपेक्षा मोठी आहे का? 7 पेक्षा मोठी आहे का? 5 नाहीये. 9 पेक्षा मोठी आहे का? 5 नाही. म्हणजे सरासरी ही कधीच मोठी असू शकत नाही दिलेल्या सगळ्या संख्येपेक्षा. बरोबर, प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकत नाही, हे चुकीचं आहे. दोन संख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. आता आपण बघूया, दोन समसंख्या काढू. 2 अधिक 4. 2 आणि 4 ची बेरीज किती झाली? 6. 6 भागिले 2 किती आलं? 3. म्हणजे विषम संख्या असू शकते का? तर हो, विषम संख्या असू शकते. म्हणजे हे विधान कसं येईल? बरोबर येईल. पुढे बघा, एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही. आता समान अंकाने आपण काय करू की ही जी वरची आपण घेतलेली आहे, तर समान अंकाने आपण कमी करूया. कितीने कमी करू? आपण 1 ने कमी करू. यातून 1 कमी केलं, यातून 1, यातून 1, यातून 1 आणि यातून 1. हे काय झालं? 0, 2, 4, 6 आणि 8. आता किती संख्या तो? 5 संख्या. बेरीज काय येईल? 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20. 20 भागिले 5 किती आली सरासरी? 4. सरासरी आली 4. पहिली किती होती? 5. म्हणजे सरासरी बदलत नाही. हे जे वाक्य दिलंय ते वाक्य कसं आहे? तर ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 हे विधान कसे आहेत? तर ते असत्य आहेत. आपलं उत्तर तेच येईल. बघा, असं आपण चेक करता आलं पाहिजे, म्हणजे खूप सोपं जातं आपल्याला. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न आहे, अशा टाईपचा प्रश्न तर तोंडी सुटतो. मग तुम्ही म्हणाल तोंडी कसं काय सुटतो सर? तर खूप सोपं आहे. पहिली तर गोष्ट काय की आपण येथे वय दिलंय, विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिलंय. आपण वय न पकडता आपण पकडू चॉकलेट. बघा, एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांकडे सरासरी 13.5 चॉकलेट आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे किती चॉकलेट आहेत? 13.5 चॉकलेट आहेत. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिसळल्यास त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी चॉकलेट जे दिले ते चॉकलेट दिलं की 6 महिन्यांनी वय वाढते. म्हणजे 13.5 चॉकलेट होते. आता किती चॉकलेट झाले हो? आता झाले 14 चॉकलेट. प्रत्येकाकडे एक एक चॉकलेट वाढलं. तर वर्ग शिक्षकाकडे किती चॉकलेट असतील असं आपण बघायचे. कधी पण ह्या पद्धतीने विचार करा, खूप सोपं जाईल. मग मला सांगा, पहिल्यांदा किती विद्यार्थी होते? 41 विद्यार्थी होते. शिक्षक आल्यामुळं किती झाले? 42. बरोबर. पहिली सरासरी किती होती? 13.5. शिक्षक आल्यामुळं सरासरी किती झाली? 14. आणि आपल्याला काय विचारलंय की वर्ग शिक्षकांचे वय किती असेल? तर आता याच्यामध्ये जी सरासरी आहे ती कितीने वाढली हो? सरासरी वाढली आहे 0.5 ने. बघा, सरासरी किती वाढली? 0.5 ने. म्हणजे चॉकलेटची संख्या, म्हणजे शिक्षक आले वर्गामध्ये. बरोबर, शिक्षक वर्गामध्ये आले. शिक्षकांनी काय बघितलं की प्रत्येक मुलाकडे चॉकलेट कमी आहेत. शिक्षकांकडे जेवढे चॉकलेट आहेत त्याच्यापेक्षा प्रत्येक मुलाकडे चॉकलेट कमी आहेत. मग शिक्षकांनी प्रत्येक मुलाला अर्ध चॉकलेट वाटलं. असे सगळ्यांना चॉकलेट वाटलं. मग शिक्षकांची सरासरी किती झाली? ॲव्हरेज आता 13.5 झाली. शिक्षकांचं पण ॲव्हरेज किती झालं? 13.5 झालं. ठीक आहे. म्हणजे शिक्षकांनी किती चॉकलेट वाटली प्रत्येकाला? 42 जणांना 0.5 चॉकलेट वाटली. म्हणजे टोटल 21 चॉकलेट वाटले. ठीक आहे. शिक्षकांनी 21 चॉकलेट वाटले. आणि शिक्षकांकडे 21 चॉकलेट वाटून शिक्षकांनी स्वतःला अर्ध ठेवलं आणि ॲव्हरेज किती झालं? 13.5. म्हणजेच 13.5 आणि ह्या 21 ची बेरीज येईल आणि उत्तर येईल. बघा, शिक्षकांनी 41 मुलांना चॉकलेट वाटले 0.5 म्हणजे 21 चॉकलेट झाले. 21 आणि 13 यांची बेरीज काय येईल? 34.5. म्हणजे शिक्षकाकडे किती चॉकलेट असतील? 34 वर्ष 6 महिने हे शिक्षकाचं होईल. पण हे चॉकलेटच्या संख्येने बघितलं तर हे खूप सोपं जातं. ठीक आहे. अशाच टाईपचा पुढील प्रश्न आला तर तो अजून समजेल. आता हा प्रश्न आहे आणि आपल्याला काय विचारलंय? 48
स्टार 4 आणि 5 स्टार. ठीक आहे, यांची सरासरी 45 आहे. आता 45 सरासरी आहे म्हणजे यांची बेरीज किती आली? 45 ची तिप्पट, 135 बेरीज आली. 135 बेरीज आली. 8 आणि 4 किती असतं? 12. 12 मध्ये किती मिसळल्यावर 5 येईल? 3 मिसळल्यावर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. आता अशा पद्धतीचा प्रश्न दिलाय आणि आपल्याला काय विचारले? सरासरी. आता असा प्रश्न दिलाय म्हणजे आपण काय करत बसतो की 8 त्रिक 24 आणि 1 25, 25/3 अशा पद्धतीने ते सोडवत बसतो. मला सांगा की 8.1/3 म्हणजेच काय असतं? 8 अधिक 1/3. हे लक्षात घ्या, 8 अधिक 1/3 असतं. म्हणजेच आपण काय करायचं की जे पूर्णांक आहेत त्यांची बेरीज करायची. 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 9 27. ह्यांची बेरीज आली 27. आता ह्यांची बेरीज 27 आली. मग ज्यांचा छेद समान आहे तो बघा, 1 आणि 3 आणि 3चा छेद समान आहे. इथं 1 आणि 2 ची बेरीज काय आली? 3/3. आणि 4 आणि 1 ची बेरीज किती आली? 5, 5/5. बरोबर. मग 27 अधिक 1 अधिक 1 हे झाली एकूण संख्यांची बेरीज. आणि एकूण किती संख्यात मोजा? 1 2 3 4. उत्तर काय आलं? 29/4. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. बघा किती सोपं आहे. मजा येते ना प्रश्न सोडवण्यात, खूप मजा येणार आहे पुढील प्रश्नांमध्ये तर. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, 1 ते 50 या नैसर्गिक संख्यांची सरासरी व क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? आता एकदम सोपा प्रश्न आहे. कसा सोडवायचा बघा. 1 ते 50 ह्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काय येईल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. किती आलं? 51/2. बरोबर. आणि क्रमवार 1 ते 25 संख्यांची सरासरी किती आली? 1 अधिक 25 भागिले 2. किती आलं? 26/2. मग बघा 25 51/2 वजा 26/2 किती आलं? 25/2. 25/2 म्हणजेच किती असतं? 12.5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा, एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात. विद्यार्थी खूप म्हणजे भेटतात ह्या प्रश्नाला. तर ह्या हातचे मार्क आहेत. 100% तुम्हाला सरासरीवर 100 पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. निश्चिंत राहा. हा प्रश्न समजला? लिहून घ्यायचा असेल स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. याच्या आधीचा प्रश्न आपण सेम ह्याच पद्धतीने सोडवला होता. मग हा पण प्रश्न सोडवूया आपण. तर बघा काय येईल बघा त्याचं उत्तर. आता बघा, 8 आणि 9 ची बेरीज किती झाली? 17. 17 आणि 7 24. 24 आणि 13 24 आणि 13 किती झालं? 24 आणि 13 झालं 37. ठीक आहे. आता बेरीज करूया आपण. बघा, 7 आणि 8 किती झालं? 15. 15 भागिले किती आलं? 3. 3 आणि 7 किती झालं? 10. 10 भागिले किती आलं? 5. आता 37 अधिक 3 5 15, 5 दुने 10. 37 आणि 5 42. 42 आणि 2 44. म्हणजे या सर्वाची बेरीज किती आली? 44. एकूण संख्या किती आहे? 4. म्हणजे सरासरी काढताना आपण काय करतो? 44/4. किती आलं उत्तर? 11. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. तर बघा, हे सहज आणि सोपे प्रश्न आहेत आणि सरासरीचे पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळणार आहेत. तर हे निश्चिंत राहावा की आपल्याला ते मार्क मिळणारच आहेत. आता हा प्रश्न बघा. रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढील प्रमाणे आहेत. या विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती? आता अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि आपल्याला असे प्रश्न बघितले की मग आपल्याला कळत नाही काय करायचं. तर मला ह्या प्रश्नाचा अर्थ सांगतो की विद्यार्थी किती आहेत? येथे 5 आहेत. त्यांचे वय किती आहे? प्रत्येकाचं 15. म्हणजे एकूण वय किती झालं? 15 5 75. 75. आपण काय करतो? सरासरी काय काढणार आपण? सरासरी कशी येणार आपली? की सर्व मुलांचे एकूण वय भागिले मुलांची संख्या हीच येईल. आपण जो पहिला फॉर्म्युला लिहितात त्याचा फॉर्म्युल्याचा आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलं तर हाच फॉर्म्युला येईल. तर एकूण वय काढावं लागेल.
तर 5 गुणिले 15 हे 75 आलं. आता 12 आणि 16चा गुणाकार किती येईल बघा, 160 आणि 32 192, हे आलं 192. ठीक आहे. 17 आणि 8चा गुणाकार किती आला, 136. आता 18ची 10 पट असते 180 आणि 5 पट असते 90. 180 आणि 90 किती आलं, 270. 19ची 10 पट आली 190. मग यांची बेरीज करून घेऊया आपण. 75 अधिक 192 अधिक 136 अधिक 270 आणि 190. तर यांची बेरीज आली बघा 863. तुम्ही बेरीज करून घ्या. 863 येईल आणि मुलांची संख्या किती आहे, 50. 863ला जर आपण 50ने भागले तर उत्तर काय येतं, 17.26. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर असे हे प्रश्न दिसताना अवघड दिसतात, पण असताना हे खूप सोपे असतात बघा. आता हा पण प्रश्न सोडवूया. पुढीलपैकी अचूक विधान कोणते. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्याच असते. मग बघूया 2, 4 आणि 6. 3 क्रमवार समसंख्या आहेत. मग 2 आणि 4 किती झालं, 6. 6 आणि 6 12. 12 भागिले 3 काय उत्तर आलं, 4. म्हणजे हे विधान कसं आहे, हे विधान योग्य आहे. म्हणजे पहिलंच विधान जर योग्य आहे तर पुढील विधान आपल्याला चेक करत बसायचं आहे का, तर पुढील विधान आपल्याला चेकच नाहीत करायचे, कारण की पहिलं विधान योग्य आणि एकच उत्तर शोधायचं आहे आपल्याला. तरीही तुम्हाला समजण्यासाठी मी पुढील विधान सांगतो. 3 सम संख्यांची सरासरी विषम संख्या असते. आता वरीच आपण काढले ना की 3 समसंख्यांची सरासरी काय असते, तर ती सम असते. विषम येईल का, नाही येणार. 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते. आता आपण मगाशी काढलं बघा 1, 3, 5, 7, 9 यांची सरासरी किती आली, 5. म्हणजे काय आली, विषम संख्या. म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाही. मग आता आपण मगाशी समान अंकाने घटवल्यास होतं, त्यावेळेस सरासरीमध्ये बदल झाला. आता आपण वाढवून बघूया. यांची सरासरी किती आहे, 5 आहे. आता यामध्ये एक एक वाढवूया. 2, 4, 6, 8, 10. यांची सरासरी किती येईल, 6. मधली संख्या, क्रमवार संख्येमध्ये मधली संख्या ही सरासरी असते. तर मधली संख्या आली 6, म्हणजे सरासरीमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघा. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे व उरलेल्या मुलांची सरासरी 13 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुलं किती. मग मगाशीच्या पद्धतीने सोडवायचं झालं तर ते कसं सोडवू आपण. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 आहे, मध्ये म्हणजे 12 आले मध्ये. ठीक आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे, 10. आणि उरलेल्या मुलांची सरासरी किती आहे, 13. हे अशा पद्धतीने आपण ते एक्झाम्पल लिहायचं. बघा 10तून 12 गेलं किती आलं, 2. आणि 13मधून 12 गेलं किती आलं, 1. म्हणजे 1-2 येईल. आता मला सांगा सरासरी 10, ज्यांची सरासरी 10 आहे ते किती मुलं आहेत, तर ते आहेत 15. ठीक आहे. 15 म्हणजे किती आहे, 1. 2 म्हणजे किती असणार, 15चे दुप्पट 30. पर्याय क्रमांक 30 हे आले 13 वय असणारे. तर आपल्याला एकूण मुलं विचारले, तर एकूण मुलं किती येतील, 15 अधिक 30. उत्तर आलं 45. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा असे सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतायत. मजा येते आहे ना. बघा आता पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती. आता 5 विषम संख्या कोणत्या आहेत, 1, 3, 5, 7, 9. मग 1चा वर्ग असतो 1, 3चा वर्ग असतो 9, 5चा वर्ग असतो 25, 7चा वर्ग असतो 49 आणि 9चा वर्ग असतो 81. आपण यांची बेरीज करून घेऊया. 9 1 10, 49 आणि 81 याची बेरीज काय येईल बघा. 8 आणि 4 12 आणि 1 13. ह्याची बेरीज आली 130 अधिक 25 अधिक 10. 130 आणि 10 140. 140 165. 165 भागिले किती आलं, 5. 165 भागिले 5 म्हणजेच उत्तर काय आलं, 33. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे.
बघा प्रश्न जरी असे वाटत असतील तर ते सोपे असतात. पुढील प्रश्न बघा. आता मगाशी ज्या पद्धतीने आपण अपूर्णांक सोडवले बघा, त्या पद्धतीनेच हे पण सोडवायचं आपण. फ्रॅक्शन ज्या पद्धतीने सोडवले त्या पद्धतीने. आता मला सांगा 49.2 म्हणजे 39.2 म्हणजेच काय असतं, 39 अधिक 0.2 हे असं असतं, बरोबर. ठीक आहे. मग आपण बेरीज करून घेऊया. आधी पॉईंटची करून घेऊया. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, 12 आणि 4, 12 आणि 4 किती 16, 16 आणि 7, 16 आणि 7 किती 23. पॉईंटला पॉईंट, हातचे आले 2. बघा आता 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18, 18 आणि 2 20, 20 आणि 9 29, हातचे आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16. 169.3 भागिले किती येईल हो? किती संख्या आहेत? 1 2 3 4 5, 5 संख्या आहेत. तर बघूया आपण काय उत्तर येतंय. 33.86 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. असे हे सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवता येतात. हे पुढील प्रश्न बघा. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? तर कितीने जास्त असेल बघा. पहिली समसंख्या काय आली 2, शेवटची समसंख्या काय आली 20, म्हणजे 22/2 किती आलं 11. हे काय झाली समसंख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी झाली. आता विषम संख्यांची काय येईल? पहिली संख्या आली 1, शेवटची संख्या आली 19 भागिले 2 किती आलं 20/2 किती आलं 10. ही झाली विषम संख्यांची सरासरी. मग समसंख्या ह्या विषम संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहेत? तर त्या 1ने जास्त आहेत. आणि याचं उत्तर येईल 8चं 1. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न आपण मगाशी सोडवला बघा, की एका वर्गामध्ये शिक्षक आले, त्या शिक्षकांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा चॉकलेट दिलं. सेम त्या टाईपचा प्रश्न सुटतोय हा. हा कसा सोडवायचा बघा. किती मुलं आहेत? 40 मुलं आहेत. त्यांचे सरासरी वजन किती आहे? 25 आहे. आता अजून एक माणूस ॲड झाला, म्हणजे किती झाले आता माणसं? 41. त्यांचं किती किलोग्रॅम वजन झालं? तर ते झालं 26. ठीक आहे. 1ने वाढलेलं आहे वजन. तर ह्या 1ने कशाला गुणायचं हो? 1चा गुणाकार हा 41 सोबत करायचा. 1 आणि 41चा गुणाकार झाला 41 आणि त्यामध्ये काय ॲड करायचं? तर हे 25. तर हे 25 ॲड केलं तर उत्तर काय आलं 66. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर हे अशा पद्धतीने सोडवायचं. अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. बघा कसं लिहायचं. 40 मुलं आहेत. 40 मुलांचा ॲव्हरेज वय किती आहे? 45. आता जो नवीन माणूस आलाय त्याच्यामुळं किती माणसं झाली आहे कोणत्या बोटेमध्ये? 41. ॲव्हरेज वय किती झालं? 26. 25 मध्ये कितीची वाढ झाली? 1. तर ह्या 1ने इथं गुणायचं 41 41 आणि ह्या 41 मध्ये हे 25 मिसळायचं. उत्तर काय आलं? 41 आणि 25 66. आता तुम्ही म्हणाल सर तू मागचा प्रश्न आम्हाला सांगा एक वेळेस की अशा पद्धतीने सुटत होता का? तर हो सुटत होता. तर बघा कसा. तर येथे पण आपण रिपीट लिहूया म्हणजे तुम्हाला ते समजेल. बघा हे लिहिण्याची पद्धत समजली की सगळं समजलं. काय येईल बघा. 41 जण आहेत. वय किती आहे? 13.5. ते वय किती झालं? 14. किती जणांचं? 42. मग यांच्यामध्ये वाढ किती झाली? 0.5. 42 मध्ये 0.5 ने गुणलं तर किती आलं? 21. आणि याच्यामध्ये हे 13.5 ॲड केलं तर उत्तर काय आलं? 34.5. 34.5 म्हणजे 34 वर्ष 6 महिने. म्हणजे सेम टाईपचा प्रश्न सेम पद्धतीने सुटला. बघा हे एकदम सोप्या पद्धतीने सुटत आहेत आणि तुम्हाला हे सोडवण्यात खूप मजा येत असेल, हे नक्कीच आहे. पुढील प्रश्न बघूया. 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती? आता 3 अंकी संख्या विचारल्यात. मग मला सांगा सर्वात मोठी संख्या ही 1000 पेक्षा थोडीशी लहान असणार आहे. 1000 पेक्षा थोडीशी लहान असणार आहे. आणि सर्वात लहान संख्या ही 100 पेक्षा थोडीशी मोठी असणार आहे. बरोबर आहे. मग आपण असं पकडूया की 100 पेक्षा मोठी संख्या किती आली? 104. 4 आदर्श 104 आली सर्वात लहान संख्या. सर्वात मोठी संख्या
हे 990च्या आसपास कुठेतरी असणार आहे. काढत बसायचं का? काढत बसू नका, ह्या अंदाजे पकडा. तुम्ही काढलं तरी येईलच ते. तर 9391 910 आलं आणि त्याचं 78 988 988 ते संख्या. पण आपण 988 न धरता आपण 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या पकडली, 999 पकडली, 998 पकडली, काही पकडायची ते पकडा. ॲव्हरेज काय येईल बघा, 1000 यांची बेरीज काय येईल, तर ही बेरीज जवळपास 1100च्या आसपास येईल. 1100ला 2 ने भागितलं तर उत्तर येतं 550च्या आसपास. 550च्या आसपास एकच पर्याय दिलाय 546. अशाही पद्धतीने तुम्ही सोडू शकत होता, कारण की पर्याय खूप लांब लांबचे दिलेत. जर पर्याय एकदम क्लोज दिले असते तर आपण 100% ती संख्या काढली असती आणि मग उत्तरच शोधलं असतं. पण हे कसं दिलंय आपल्याला, पर्याय बघितले तर पर्याय 988 असू शकतं का? 988 असू शकत नाही, 104 असू शकत नाही, आणि 3 अंकी संख्यांची सरासरी 4 अंकी कधीच असू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 पण एलिमिनेट झाला. आता आपल्या लेक्चरमधला हा शेवटचा प्रश्न. तर हा प्रश्न आपण बघितला, अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग 40 किलोमीटर होता, पण ब गावाकडून अ गावाकडे येताना त्याचा गाडीचा एक समान वेग 60 किलोमीटर होता. तर ह्या संपूर्ण प्रवासात सरासरी वेग किती? तर जो मी फॉर्म्युला दिला होता पहिला, काय होता फॉर्म्युला बघा, 2xy अधिक x अधिक y, तोच फॉर्म्युला यूज करायचा, आपलं उत्तर येऊन जाईल. तर बघा काय येईल, 2xy x अधिक y, x किती आहे, 40 आहे, y किती आहे, 60, आणि 40 आणि 60 ची बेरीज काय येईल, 100. शून्याला शून्य गेले, 6 चौक 24, 24 दुने 48, उत्तर आलं 48 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सरासरी हा टॉपिक कंप्लीट केला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्तेचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कळवा, आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.